महत्वाची अपडेट आता पावसासंदर्भातली गेली अनेक दिवस ज्याची आतुरतेने वाट बघणं सुरू होतं तो मान्सून अखेर महाराष्ट्रात दाखल झालाय। हवामान विभाग प्रमुख होसाळीकर यांनी ट्विट करत ही आनंद वार्ता दिली आहे। नैऋत्य मोसमी पावसाचं आज महाराष्ट्रामध्ये आगमन झालंय। तर पाऊस कोकणातल्या रत्नागिरी पुढे सोलापूर आणि त्यानंतर बंगालच्या खाडीपासून इस्लामपूर पर्यंत पोहोचल्याचं हवामान विभागाने सांगितलेलं आहे। आपण पाहतोय आताची ही महत्त्वाची आणि मोठी अपडेट। गेल्या काही दिवसांपासून आतुरतेने वाट खरं तर मान्सूनची पाहण्यात येत होती आणि अखेर ही आता प्रतीक्षा संपलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये आनंद सरी आता बरसल्यात। नैऋत्य मोसमी पावसाचं महाराष्ट्रामध्ये आगमन झालेलं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना हा मोठा दिलासा खरं तर म्हणावा लागेल। कोकणात मान्सूनची धडक सध्या आपण पाहतोय। आपण पाहतोय पाऊस आता कोकणातल्या रत्नागिरी आणि पुढे तो सोलापुरात जाईल, त्यानंतर बंगालच्या खाडीपासून इस्लामपूर पर्यंत प्रवास करणार असल्याचं या ठिकाणी कळत आहे। आताची ही महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। या संदर्भात हवामान विभागाचे प्रमुख होसाळीकर सर आपल्या सोबत आहेत। होसाळीकर सर, आपण पाहतोय ही खरं तर मोठी आनंद वार्ता म्हणावी लागेल। कसा नेमका मान्सूनचा हा प्रवास होणार आहे, काय अपडेट्स? आज मान्सून जो आहे जो काल गोव्यापर्यंत आला होता, मडगाव पर्यंत मुरगाव पर्यंत, तो आज राज्यामध्ये कोकणामध्ये दाखल झाला आहे आणि मान्सूनची जी रेषा आहे दक्षिण महाराष्ट्रामध्ये दाखल झाला असं म्हणायला हरकत नाही। मान्सून जो आहे तो रत्नागिरी पर्यंत म्हणजे सिंधुदुर्ग पार करून रत्नागिरी आणि नंतर मग सोलापूर आणि नंतर मग मेढक आणि भद्राचलम अशा आपल्या बाजूच्या राज्यांपर्यंत गेलेला आहे। गेल्या 2 दिवसांमध्ये या सर्व भागामध्ये कोकणात आणि दक्षिण कोकणामध्ये खास करून बऱ्याच ठिकाणी आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातल्या पण काही ठिकाणी चांगला पाऊस आपल्याला दिसतोय। अगदी सर, आणि पुढे पावसाची तीव्रता कशी असेल साधारणतः पुढच्या काही महिन्यांमध्ये, कशी पावसाची स्थिती असणार आहे महाराष्ट्रात? जे संपूर्ण हंगामाचं पूर्वानुमान आहे त्याच्यामध्ये तर आम्ही असं म्हटलंय की देशामध्ये पाऊस चांगला असेल सरासरीपेक्षा जास्त। जून मध्ये पण आम्ही असं म्हटलं की मध्य भारतामध्ये म्हणजे ज्याच्यामध्ये परत एकदा महाराष्ट्र राज्य येतं तिथे पण पाऊस सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे। अर्थात आता पाऊस राज्यामध्ये आलेला आहे, हवामान विभागाचं आणि सर्वांचंच लक्ष असेल त्याच्यावरती आणि येणाऱ्या काळामध्ये पुढच्या वाटचालीसाठी पण आम्ही माहिती आपल्याला वेळोवेळी देत राहू। अगदी नक्कीच, धन्यवाद सर साम टीव्हीशी बोलल्याबद्दल। आपण पाहतोय ही अतिशय आनंदाची बातमी महाराष्ट्रासाठी, शेतकऱ्यांसाठी खरं तर म्हणावी लागेल।